श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर बघा, असं म्हणतात की पैशाचं आणि शिक्षणाचं सोंग हे कधीच आणता येत नाही. म्हणून आपण कायम कष्ट, मेहनत ही सगळीच केली पाहिजे. मग ते पैसा कमवणं असो किंवा शिक्षण पूर्ण करणं असो. कष्ट केले नाही तर देवसुद्धा आपल्याला साथ देत नाही, हे लक्षात ठेवा. तर जी लोक कष्ट करतात आणि नशीब त्यांचं जर साथ देत नसेल तर आपण उपायाकडे वळतो किंवा उपाय करतो. पण जर घरी बसूनच नुसतं जर उपाय केले तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. मेहनत ही तर करावीच लागणार आहे, भले मग ते कोणतं पण काम असो किंवा काही पण काम असो. बघा, लक्षात ठेवा, आपल्याला कायम चांगल्या मार्गानेच पैसा कमवायचा आहे, हे आपण मनामध्ये गाठ बांधून घ्यायची आहे. जर आपण वाम मार्गाने पैसा कमवला किंवा वाईट मार्गाने पैसा कमवला तर तो पैसा कधीच टिकत नाही. तो पैसा खूप लवकर येतो असं आपल्याला वाटतं किंवा फास्ट मनी आहे असं आपल्याला वाटतं, पण तो तसाच लवकर जातो. पण काळा पैसा खूप नेगेटिव्हिटी आणि खूप रोग घेऊन येतो. तो पैसा तुमच्याकडे जास्त काळ टिकत नाही. तो तुम्हाला खूप संभ्रमामध्ये घालतो आणि मन कायम अशांत राहते. घरात भरपूर भांडणं होतात आणि काहीच व्यवस्थित चालत नाही. पैसा तर असतो पण तो आपल्याला लाभत नाही. आज ना उद्या तुम्हाला दुप्पट पैसा खर्च करावा लागतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या सगळ्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या स्वामींना कधीच आवडत नाही. आता बघा, सगळ्या लोकांना असं वाटतं की आपल्याकडे भरपूर पैसा असावा किंवा आपल्या गरजा पूर्ण होतील तितका तरी पैसा असावा, आणि हे वाटण्यात काही गैर नाही आहे. आता बघा, आपण चांगल्या मार्गाने पैसा कमवतो पण ते पण कायम खर्च होतात किंवा आपल्याला कळतच नाही की पैसा कुठे गेला किंवा पैसा टिकत नाही आहे, पैशाला पैसा वाढत नाही आहे. अर्थातच पैसा आपल्याला पुरतच नाही आहे. तर आपण काही उपाय बघणार आहोत की ज्यामुळे आपल्याकडे पैसा टिकेल आणि तो वाढेलसुद्धा. तर बघा, वास्तुशास्त्रात काही उपाय दिले गेले आहे ज्याने तुम्हाला फायदा होतो आणि पैसा तुमच्या वॉलेटमध्ये टिकून राहतो. तर आपण ते कोणते वास्तुशास्त्रातील उपाय आहेत ते आपण बघणार आहोत आणि काय वस्तू आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो ते आपण बघणार आहोत. तर पहिली गोष्ट म्हणजे माता लक्ष्मीचा फोटो. तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये माता लक्ष्मीचा बसलेला फोटो ठेवायचा आहे. ही एकच काळजी घ्या की माता लक्ष्मीचा फोटो बसलेला असावा आणि उभी राहिलेली माता लक्ष्मीचा फोटो कधीच ठेवू नये. तर दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाचं पान. आपल्याला पिंपळाचं पान हे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्याला हळद, कुंकू आणि जमलं तर थोडंसं केशरचा टिळा लावायचा आहे. ते माता लक्ष्मीचा जर फोटो तुमच्याकडे असेल किंवा श्रीयंत्र असेल तर तिथं तुम्हाला समोर ठेवून तुम्हाला ओम श्रीम नमः किंवा श्रीम ह्याचा एक माळ जाप करायचा आहे आणि मग हे पान तुमच्या वॉलेटमध्ये ठेवायचं आहे. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू यांचा वास असतो आणि जिथं भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी तर नक्कीच येणार. तर तिसरी गोष्ट म्हणजे गोमती चक्र. तुम्हाला कुठल्याही पूजा साहित्य भांडारमध्ये गोमती चक्र मिळून जाईल. ते फक्त व्यवस्थित आहे, तुटलेलं फुटलेलं नाही आहे ना, हे फक्त बघा. तुम्हाला गोमती चक्र असंच सिद्ध करून तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये ठेवायचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे कवडी. आता पांढरी मिळाली तर अतिउत्तम, पिवळी मिळाली तरीही चालेल. ती चांगली बघून घ्या. तुम्हाला एक कवडी घेऊन तुम्हाला ती कवडी सिद्ध करून तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये ठेवून द्यायची आहे. आता पाचवी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या आईबाबांनी किंवा तुमच्या आजी आजोबांनी जर तुम्हाला बक्षीस म्हणून जर पाकिटामध्ये पैसे दिले असतील तर हे पैसे सांभाळून ठेवा आणि त्यात कायम भर घालत जावा. तुमचे हे पैसे नक्की टिकतील पण आणि वाढतील पण. आता तुमच्या पाकिटात जे तुम्ही पैसे ठेवता ते कायम
ज्या नोटा ठेवता ते कायम सरळ ठेवा. त्या ना घडी वगैरे घालून किंवा चुरगळून असं ठेवू नका. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचं वॉलेट चेक कराल तेव्हा ते कुठूनही फाटलेलं नसावं, भोकं पडलेली नसावी, हे नक्की चेक करा. आणि जर तसं असेल तर नवीन पाकीट प्लीज घ्या. मी परत एकदा सांगते, नोटा फोल्ड करून असं चुरगळून किंवा 3-4 किंवा घडी घालून अजिबात ठेवू नका. सरळ आपलं जसं वॉलेटमध्ये राहतात तसं नोटा ठेवा. नोटा जर आपण चुरगळून किंवा 3-4 फोल्ड घालून ठेवल्या, अशाने माता लक्ष्मी नाराज होते. तर हे सगळे साधे आणि सोपे उपाय आहेत. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही कुठलाही एक उपाय करून बघा आणि त्याचा अनुभव पण घ्या. काहीही झालं तरी आपल्याला उपाय, मेहनत आणि कष्ट हे सगळं करायचं आहे. काही जर प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.